नमस्कार मित्रांनो, आपल्या वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ज्या कोरोना व्हायरसने जगात लाखो बळी घेतले, तो कोरोना व्हायरस कॅन्सरग्रस्तांचा इलाज करू शकतो का? तर याचं उत्तर नाही असंच आहे। मात्र एक सकारात्मक दावा करण्यात आला आहे। नेमका हा दावा काय आहे, याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोरोनाने अनेकांचं जीवन आणि घर उद्ध्वस्त केलं। कोरोना होऊन गेलेल्या लोकांमध्ये अजूनही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात। दरम्यान या व्हायरसशी संबंधित एक सकारात्मक दावा केला जात आहे। काही डॉक्टरांना वाटलं की कोरोना व्हायरस कॅन्सरच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतो। कॅन्सरग्रस्त रुग्णांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या ट्यूमरचा आकार कमी झाला, हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यांनी एक अभ्यास केला, ज्याच्या रिझल्टमुळे संशोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। कोरोना व्हायरस आणि कॅन्सरशी संबंधित हे संशोधन नॉर्थ वेस्टर्न मेडिसिन कॅनिंग थेरोसिस इन्स्टिट्यूट मध्ये करण्यात आलं। ते नोव्हेंबर मध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन मध्ये प्रकाशित होणार आहे। कोरोनाची लागण झालेल्या लोकांच्या ट्यूमरचा आकार कमी झाला किंवा हळूहळू वाढल्याचं दिसून आलं। यावर विद्यापीठ प्रमुख अंकित भरत यांनी सांगितलं की हे योग्य आहे की नाही हे आम्हाला रुग्ण आजारी असल्यामुळे कळलं नाही। बहुधा असंही घडलं असेल की लोकप्रतिकार शक्ती इतकी सक्रिय झाली की त्यामुळे कॅन्सरच्या सेल्स ही मारण्यास सुरुवात झाली। अभ्यासात असं दिसून आलं आहे की कोरोना विषाणूचा RNA एक युनिक इम्यून सेल आहे जो कॅन्सरशी लढू शकतो। हा सेल नंतर ट्यूमरच्या आत असलेल्या कॅन्सरचा सेल नष्ट करू शकतात। डॉक्टरांना ही माहिती खूप उपयुक्त वाटत आहे, कारण त्यातून इम्यून सेल्स निर्माण करणारे उपचार तयार केले जाऊ शकतात। डॉक्टर अंकित यांनी सांगितलं आहे की मेलेनोमा, फुफ्फुस, स्तन आणि कोलन कॅन्सरच्या उपचारात याची मदत होऊ शकते। डॉक्टरांनी पुढे सांगितलं आहे की हे खूप सकारात्मक आणि चकित करायला लावणारं आहे। ज्या संसर्गामुळे एवढा विनाश झाला तो कॅन्सरशी लढायला मदत करू शकतो। डॉक्टरांनी सांगितलं की यापासून एक औषध तयार केलं जाऊ शकतं जे ऍडव्हान्स कॅन्सरवर मदत करेल। डॉक्टर भरत यांनी स्पष्ट केलं की कॅन्सरच्या सेल्स या इम्यून सेल्सला प्रतिकार करू शकल्या नाहीत। हे त्या रुग्णांना उपयुक्त ठरेल जे इम्युनोथेरपी प्रतिकार करतात। या प्रकरणानंतर इम्युनोथेरपी नंतर कॅन्सर परत येतो, कारण कॅन्सरच्या सेल्स स्वतः म्युटेट होतात। कोरोना व्हायरस नॅचरल किलर सेल्स तयार करतो, ज्या कॅन्सरच्या सेल्स मारण्यासाठी प्रभावी ठरतात। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।